चला आता स्वातीकडे चालली आहे. स्वातीकडे काय चक्करच मारली नाही मी आज. काय करते हिरोईन काय माहिती. नाही बघा हे आमच्या भाजीबाईची लेकरं कसं आहे सगळा राडा करून ठेवलाय त्यानं. झाप मोडू नका बरं का, झापत बसू नका. त्या मांजराच्या तर पिलाचं किती हाल हाल लावलं तर ती मांजर बी लेकरं जोडून जाई नाही आणि लेकरं गेलेलं मांजर घेऊन येते ते. हाय जागीच बाई, मला वाटलं झोपली काय की. पीठ नाही घरात काय नाही, पाहुणे रावळे आले ते या. काय झालं काय म्हणताय. मी चालूच केलाय, माझा व्हिडिओ चालू आहे. अगं स्वातीनं मका आणि गहू वाळा घातलं तर काय. अगं आमचा जीव तुमच्यापाशी तुम्ही घरात. होय मला फोन केला होता त्यांना, पण मी सायलेंटवर फोन होता. मग म्हणलं एकदा फोनच्या नादी लागले की काम राहून जाईन. आज सगळं घर आवरलं. दिसायला लागला गुडगा दुखायचंच राहिला. मी वरनच उडी मारली. वरनच मारा गुडगा दुखायचंच राहिला नाही. किचन वाट्यावरनं मारली वर चढली जाळ्या काढायला. फॅन सगळा पुसून काढला ना, लय दुखायला लागला पाय. सारखं ते बसाय बी ना उगा ते पांग्या माणसावाने व्हायला लागलं. उठताना बी पाय लांबवायचा आणि बसताना बी पाय लांबवायचा आणि म्हातारा माणसावाने हात टिकून उठवायचा. असंच झालं की. आणि मग मी काय केलं माहिती का, वर चढली नेट देऊन आणि दणकरनं उडी मारली. मरुदे म्हणलं काय एकदा मॉडेल नाही तर म्हणलं काय तर होईल. हा हा मग ती सांगते की परत. हॅलो व्हिडिओ चालू आहे माझा. मी सांगते पुन्हा थोड्या वेळानं. भाऊजी बांधा आपल्याला. हॅलो शर्टवाले म्हणते बांधा. मला वाटलं मी हळूच बांधले ऐका नाही यायचं. ठेव काय बांधून. शेजारीन बाय ठेव का बांधून. बांधून ठेव का म्हणलं 2-3. बाग नाही खाल्ली पण आली की आमच्या दारात. मका खाल्ली की मका खाल्ली की आमची. नाही तळ्यात पेरलेली मका खाल्ली की सगळी. ठेवू काय बांधून. आणा सगळी गोळा करून बांधून ठेवते. उपदेश आणलाय वया मला पाहुणे रावळ्यानं. तर तुम्हाला सांगायला लागली होती. भुंडीन सुंडीन काय झालं. ते स्वातीचा फोन जाऊबाईला चालू आहे. आमच्या थोरल्या जाऊबाई बोलते त्या. मी आले बघा ह्यांच्यापाशी. ह्यांचा जीव कुठं, आमचा जीव त्यांच्यापाशी आणि त्यांचा जीव तिकडं कात्रजला. आव कसं आहे माहित आहे का, माझा जीव स्वातीपाशी आणि स्वातीचा जीव थोरल्या जावपाशी. काय म्हणता. आमचा जीव स्वातीपाशी, स्वातीचा जीव का नाही थोरल्या जावपाशी कात्रजला. काय बाई काय माझी किंमतच नाही कुणाला. हाय की किंमत. म्हणून तर तुला फोन केला सकाळी. पाव पण मी कामात होते. म्हणलं एकदा कामाच्या ना ते फोनच्या नादाला लागली आणि एकदा अंगी इसवलं की राधी खाटावर आडवी झाली की पुन्हा त्याला ती राडा हाय खरकट हाय त्याला बघतच नाही. ती तर तुम्हाला माहिती आहे. मग सगळं आवरलं. फोन ठेवला का कोणी मोबाईल ठेवला का म्हटलं. नाही अजून ठेवला, चालूच आहे ना. ती निशा ही आणण्यास म्हणते समय ही आले ती
मग ती फोन करत होती निशा मला, मामी मला असं पैसे पाठवा. मग पाठवलं त्यांना, म्हणलं एकटंच या वय, म्हणलं ती बिवडी नका आणू. नाही आहो म्हणलं, मी लेकरन मिसली येते. त्यांना पैसे पाठवलं यायला, आणि सम्याला सकाळ सकाळ दिलं तर पैसे. सम्या म्हणलं दारू प्यायल्यावर मला चिडत येते बाबा, जा म्हणलं तू. कुठल्या माणसांचं मध्यस्थ झालाय पैशाला, आणि ते माणसं गेली पळून, आणि त्यांचं 80 1,60,000 रुपये ह्यांच्या नावावर पडलं, आणि ह्यांचं या 80,000 रुपये उचल. मग 2 लाख किती हो भाऊजी, 2.5 लाख रुपये ह्यांच्या उचल झाली या त्या माणसाले. आणि हे बसायला लागल्यात लपून. ती दोघं जातात दुईकीकडे पळून दारू ढुसून, आणि मग निशाला पकडून नेहाला. तुम्हाला सांगते की तिच्या गळ्यात 2 लेकरं आहेत. लोकांची माणसं पैसा असल्यावर काय चांगले वागते ती का काय. पण त्या निशाला या बाय म्हणलं इकडं जाऊ का, ते सम्या बी बोंबलत आला की. आणि एक दुसरा माणूस म्हणला की माझं त्याच्याकडे 1,500 रुपये का 2,000 रुपये आहे, आणि तो कुठं आहे, आणि त्याला मी पैसे पाठवते, त्याला पाठवून द्या कामावर. आणि हो का माझ्याकडे पैसे पाठवले त्याला 150 रुपये, ते 100 रुपये. मी म्हणलं 100त नाही बाय, ह्याचं भागायचं म्हणून मी 50 रुपये दिलं त्याला. का दारू ढुसून इथंच बोंबलत हिंडला, आणि हिंडला आणि त्यावर निशा बी आली. मी म्हणलं आता गेला बाय तो कामाला, म्हणलं येऊ दे म्हणलं आता निशावर टाइम आलाय तर. ती गेली ते आधी तिकडं कुलूप लावलेलं दिसलं म्हणून ती आली इकडं. आणि कशाचं काय आता संध्याकाळी अन्याय येईन. मी तर म्हणलं माझ्या मड्याला ताप, नवरा नाही वय म्हणायचा. मी खपत नाही. मी आलेलं तिकडं गेली होती व शेडशिंगला. आणि मग ते तसं झालं. आणि मी म्हणलं आता काय खरं नाही बाई म्हणलं. मी नवरा माझा काय म्हणाल व, मी गोडभर दारू पिलो तर राधीला खपत नाही. मी घरात मला येऊन देत नाही, दिवसभर उपाशी मारते, स्वयंपाक करत नाही, किरकिर नुसती करत बसते, स्वतः खात नाही आणि मला खाऊन देत नाही. आणि मी बाहेर आहे तर ही दुसरीच बिवडीन सांभाळत बसली म्हणाल का नाही. आता त्याला जा म्हणते ऐक नाही काय नाही. आणि नुसतं ही उचकतीच चाललंय त्याचं. मग मी मगाशी परत छोकलीच्या बापाला फोन केला. छोकलीचा बाप म्हणला, त्याला समजावलं आणि परत मला म्हणलं सांग म्हणलं त्या ह्याला आणि हाणू दे निभार. मी फक्त भाऊजीला एक ही ऑर्डर टाकली ना, ती गेलं तर जमा आहे. भाऊजीला तर 5 बोट लावायचीच तर त्याला गरज नाही. भाऊजी आता ते जरा म्हणजे आता सध्या ते झोपीतनं उठल्यात घुमल्यात होतं त्यामुळे ते राहिलं. भाऊजी झोपला म्हणून ते राहिला. आता भाऊजी उठला आणि तो गायब झाला. पण जात काय नाही, उद्या जातो. आता जाताना परत अजून त्याला पैसे परत निशाला घेऊन जातो. भाऊजी म्हणलं माझ्या भाचीला देतो मी चिंचवडला बसवून. छोकलीचा बाप बी तसंच म्हणला, दे तिकडे पुण्याला बसवून तिला, जाईन चिंचवडला. अहो तिथं पण मम्मी पशी तर काय आहे व खुरावड्यावानी घर. तिथं ते किरणची बायको, ती बाई म्हणते माझाच ठिकाणा लागना. आणि परत अजून निशा तिथं गेली तशी निशाला खपवून घेऊन 2 लेकरं खपवून देऊन परत अजून बेवडी महाग बोंबलं तिथं जाते. तिथं बी गुन्हानं राहत नाही, तिथं बी दारू पिऊन धिंगाणा करते. ते असले आहे ते बाई, बेवड्यांचा संसार लय वाईट. छोकलीच्या बापाला ते बनायचं होतं त्यांना. ते हसू जार झालं. काय नाही आज सबकच आहे तर तुला. आताशी चालली इंद्रायणी. आता इंद्रायणीच आहे ना ही. एवढा उशिरा पॅसेंजर 4 वाजता. आणि अर्धच ठेवलं, इकडून तिकडून सगळं काढलं आणि उगाच थोडं ठेवलं. अहो चला की दाजी कुठलं जेवण केलं त्या. मी जर खुनसाडा असते, मी जर तसले असते तर माझ्यापाशी कुणी तर आलं असतं का. आमच्या निशावर लय टाइम आलाय बाई मोठा. काय करावं, कुणाच्या मध्यस्थ झाला ते नवरा बेवडा. आणि ते काय दारू ढुसून कुठं बी हिंडतो या. ती धीर तसला, ती बी दारू पिऊन, नाही सासू नाही सासरा. आणि त्यांच्या दारूमुळे त्यांना कोणी ठेवून बी घेत नाही. आणि मी ठेवून घेतलं तर इथं बी गुन्हानं राहत नाही. ह्याच्या घरी जातील काय नो मागाय, त्याच्या घरी जातील काय नो मागायला. हे असला तमाशा परवा दिवशी. होय भाऊजी काल कसं झालं व, कुणाला भात मागाय गेलता आणि ती बाई म्हणली आमच्या घरातच घुसला. का ह्या चिचाच्या झाडाखाली पोरं सगळी थांबली होती. कोण माणूस आलाय ह्याचा म्हणून, चोर आहे का काय. तिकडं कुठं चोरी बी झालेली आहे, कारखान्यावर चोरी झालेली आहे.
तर ते म्हणायला लागले हिथं चोर आलाय हिथं चोर आलाय. जमा झाले मग परतच्याला आम्ही सांगितलं की ते आमचा पाहुणा आहे आणि ते काय चोर बीर काय नाही. दिसतच होतात असला माकडावानी एवढी मोठी दाढी त्या हसवालावानी ती झिंजवाल तसलं काय दाद गाजतंय का काय लय येड्याचा खेळ आहे बाई दारोड्याच्या बायकांचा. खरंच काय फायदा नाही. बघ एवढं तोंड करून आमची निशा बसते. पण नाही दारोड्यांना पण नाही पैसे दिलं पाहिजे लोकांना. मग कष्ट करते ते पण काय उपयोग नाही बाई त्याचा. जाऊ दे बाय. काय आहे का ग पाणी तर आणते याला. मला सकाळपासून काय खाल्लं नाही. का म्हणलं होतं सकाळपासून तर बघ मी घरात कसं आवरलं या तरी घर पुसायचं राहिलं या. भाऊजी आज पाणी आणायला लागतंय आपल्याला. आज काय मी उपास घातला खायला लावलाय त्याच्यामुळे माझं काय पाहुणे रवायला तेवढं घातलं खायला. तो घातलं पाहुण्यांना खायला. पाहुण्यांना तिथं बी शिळं पाक खाल्लं. लेकरं पण शिळं पाक्यावरच पळाले. ए मी डबा भरून दिले ते दोघाला दोन चालत तसं तुमच्या हिशोबात मी लेकर नाही ठेवत. स्वाती भांडली बाई मला. तुमचं असंच आहे. किती ताण लागले होते मला. ढसा एक तांब्या पाणी पिले. दूध हाय बघ. हाय दूध. जा गॅसवरच हाय बघूलं तसंच ठेवलेलं. जाण जा तर आपल्याला पिठाचं जास्त नाही अजून. चल बाई मला पण बहीच्या इथं जावं लागन बघावं लागन गहू बिव काहीतरी आणते. रेशनचं तर काय आपल्याला म्हणून आणलं म्हणून मला उपयोगी पडलं का नाही. आता झालं का नाही 2 दिवस माझं भरलं कामाचं फक्त. जाऊ दे आपण जाऊ आता. काय कर माहितीये का तुझ्या माहेराला जायला किती पैसे लागतात. माझ्या माहेराला जायला लागते 100. हा तुझं 150 आणि माझं 150. एक बाजूचा माझा मी गाडी खर्च काढते एका बाजूनं तू काढ. नाही किती जाते इथनं 50 आहे ना आणि तिथनं हा आणि चल तिथं तुझं नाव कमीच करून आणू. जाऊ का भाऊजी. हाय निशा पण लेकरांपाशी. हा कधी आता आता काय हाय. आता काय भेटायचंय आपल्याला. उद्या शनिवार उद्याच्याला पण नाही आता जमत. राखी पौर्णिमेला सोमवारी जावं लागेल. बर तर चला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. म्हणजे टेन्शन तरी काय. हा हिचं नाव कमी करून यावं आणि तुमचं काय वशिल्यावर आपण नाव टाकू. लेकरांची नावं बसवू. आधार कार्ड तेवढे जवळ ठेवा सगळे आहे का नाही. मतदानाचे कार्ड तेवढं 2 असलं म्हणजे. मला मतदान कार्डच नाही नुसतं मत देते मी. अगं ऑनलाईन कुठं बी काढून भेटतं की 50-60 रुपयामध्ये ते कार्ड. कशाला लागतं ते मतदान आणि कार्ड. मी तर मताला जाईल का नाही तेव्हा विचारत असते कवा 5 वर्षाला जायचं आणि त्या ह्याच्यातनं काढून भेटतं तर काढून देते मी तुला. चला भेटू पुढल्या. आधार कार्ड आपलं ते ओळखपत्र निघलं म्हणजे बचत गटात 30 लागते मेन गोष्ट पहिली. हा बचत गटात असल्यावर पण बायांना लय सुविधा आहेत बरं का. मला घे ना की कोण. मला घेते ते पण मला मतदानच नाही. मला घे ना की कोण. मतदान आहे मला म्हणतात गट आहे आता गट आहेत चालून ते संपल्यावर बघू. करायचं चालू आपण तर. दोन आहेत आणि एक दिवस. 5 बायांचा होतो का गट. नाही 7-10 लागत असत. 7 चला भेटू आता पुढल्या व्हिडिओ मध्ये.